पिंजरा पिंजरा रे वीर, अरे तू असाच धीर सोडलास तर मी काय करायचं? हे बघ, माझ्याकडे बघ तू आधी. उद्या 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 त्या डॉक्टर हिमानी येतात ना, मग सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. निधी, पण या सगळ्यात माझा काय दोष आहे? मी काय करू ना तेच कळत नाहीये मला. मला मला माझं आयुष्य तुझ्यासोबत जगायचंय, पण रोज रोज नवीन काहीतरी संकट येतंय माझ्यासमोर. माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू कशाला काळजी करतो? प्रश्न विश्वासाचा नाहीये आनंदी. आनंदी, मला खात्री आहे ती नारायणीनं प्रेग्नंटच नसणार आहे. आणि उद्या उद्या ती हिमानी आली ना की तू बघ, तिचं पितळ नक्की उघडं पडेल. पंढऱ्या कशी आहे तब्येत आता? आता बरं वाटतंय, पण मध्येच थंडी ताप आल्यासारखं पण वाटतं. बरं मला सांग, आनंदीची आठवण काढून पुन्हा आज नाही ना रडलास तू? हो, रडलो. पण शालिनी काकू, मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला तिची इतकी सवय होईल. पंढऱ्या, अरे इतका विचार नाही करायचा, त्यामुळे तुझा आजार आणखीन वाढेल. वीर आणि आनंदीने प्रेग्नन्सी प्रकरण खूप सिरियसली घेतलंय अक्का. वीरची एक डॉक्टर मैत्रीण येणार आहे पुण्याहून, हिमानी. ती तपासणार आहे नारायणी. तिचा काय संबंध? नाही, तसं तिचा काही संबंध नाहीये, पण वीरनं खूप हुशारीने हा संबंध जुळवून आणलाय, ही खात्री करून घेण्यासाठी की नारायणी खरंच प्रेग्नंट आहे का नाही. खरंच प्रेग्नंट आहे का? म्हणजे अक्का, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचार. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेन असं तुला वाटत असेल तर विचार प्रश्न. अक्का, मला सांगा, नारायणी खरंच वीर पासून प्रेग्नंट आहे? मानी, हीच माझी आनंद. अच्छा, म्हणजे हीच ती नशीबवान मुलगी. म्हणजे अगं काही नाही, पुण्याला कॉलेजमध्ये हजारो मुली याच्या मागे होत्या, पण हा नेहमी म्हणायचा माझी बायको काहीतरी वेगळी असेल, आणि अगदी तसंच आहे. तुम्हाला इथं काय चाललंय हे माहित असेल ना? नाही आनंदी, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी हिमानीला सगळ्याची कल्पना दिली. तुझी हिम्मत कशी झाली नारायणीवर संशय घ्यायची? नाही अक्का, तुम्हाला जर असं वाटत असेल तर मला माफ करा. मला नारायणीवर संशय घ्यायचा नव्हता, पण जर वीरला आपल्याला कोंडीत पकडायचं असेल तर त्याचे बाहेर पडण्याचे सगळे मार्ग आपल्याला बंद करावे लागतील. म्हणजे नारायणी प्रेग्नंट आहे कळल्यावर वीरची ऑब्वियस रिॲक्शन काय असेल ना, त्याचा विचार करायला पाहिजे. जसं एखादा आजार झाल्यावर त्या आजाराशी संबंधितच लस टोचावी लागते का नाही, त्यातलाच हा प्रकार. भाऊजींचा हस्ताक्षर 20 वर्षांनंतर, जेव्हा त्यानं तिचं तेच रूप, तेच लोभसवाणे डोळे, चेहऱ्यावरचं तेच निरागस हास्य पाहिलं, तेव्हा 20 वर्षांपूर्वीचा काळ मुठीतून वाळू सुटावा आणि एक एक नातं, एक एक चेहरा डोळ्यांसमोरून जाऊ लागला. काय चोबडेपणा चाललाय हा सालिदी? तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या खासगी कागदपत्रांना हात लावायची? अहो, ऐकून घ्या माझं. कशा ठेवल्या होत्या तुम्ही फाईल्स? ते आवरत असताना एक फाईल माझ्या हातून पडली आणि भाऊजींचं हस्ताक्षर दिसलं ना, म्हणून मी तो कागद काढला. पण मला सांगा की भाऊजींचा कागद तुमच्या फाईल मध्ये कसा आला? तुला काय करायचं त्याची? आपली जेवढी लायकी आहे ना तेवढंच काम करायचं. अहो, पण मला काय म्हणायचंय की एखाद्याची वस्तू जर आपल्याकडे चुकून आली असेल तर ती त्याला वेळेत परत करायला हवी ना. बस, आपलं काम करायचं. चल ठीक. ठीक आहे, मी जाते. द्या हे कागदपत्र. काही गरज नाहीये त्याची, मी देतो परत, कळलं ना? पिंजरा